Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar Yesadi Patil Vidya Mandir Junior College, Islampur. We have started the chapter Elements of Group 13, 14 and 15. All these elements are also set with the P block elements. Periodic table मध्ये group number 13 to group number 18, all these elements are set with the P block elements. In today's lecture, आपण एक नवीन पॉईंट इथं डिस्कस करतो आहे अँड इट इज मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ सम कंपाऊंड्स. ह्या ग्रुप 13, 14 आणि 15मधले जे एलिमेंट्स असतील त्या एलिमेंटपासून बनलेले जे कंपाऊंड्स असतील त्यांचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर काय आहे याच्याबद्दलचं डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. वी नो ऑलरेडी दॅट व्हॉट इज अ कंपाऊंड. कंपाऊंड कोणाला म्हणायचं हे आपल्याला माहिती आहे. टू ऑर मोर एलिमेंट्स in definite manner combine together to form a compound. For example, 2 hydrogen and 1 oxygen combine together to form water. It is a compound. 2 hydrogen and 2 oxygen combine together to form a new compound and it's said to be the hydrogen peroxide. Carbon and 4 hydrogen combine together to form a compound and it is a methane. 1 sodium and chlorine combine together to form sodium chloride and it is a compound. So, ह्या ग्रुप 13, 14, 15मधले जे एलिमेंट असतील त्याच्यापासून कोणते कंपाऊंड्स होतात आणि त्यांचं स्ट्रक्चर काय आहे हे आता आपण डिस्कस करणार आहे. बिफोर दॅट कॅन यू रिकॉलमध्येचे काही क्वेश्चन आपण डिस्कस करूया. क्वेश्चन असा दिला, विच एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स हॅज हायर आयनायझेशन एन्थाल्पी. या पेअरपैकी कुणाकडं हायर आयनायझेशन एन्थाल्पी आहे हे इथं विचारलेलं आहे. पहिलं दिलं आपल्याला कंपॅरिझन बोरॉन आणि थॅलियमच्या बाबतीमध्ये आणि दुसरं दिलेली आहे पेअर नायट्रोजन आणि बिस्मथच्या बाबतीमध्ये. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बोरॉन आणि थॅलियम दीज आर ग्रुप 13 एलिमेंट्स. जे एलिमेंट्स आहेत बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम. आणि आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की टॉपकडून बॉटमकडे जात असताना आयनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन डिक्रीजिंग. त्यामुळं बोरॉन आणि थॅलियम या दोघांच्यामध्ये बोरॉनची आयनायझेशन एन्थाल्पी ही जास्त असणार आहे. व्हॉट इज आयनायझेशन एन्थाल्पी? अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन इट्स एट द आयनायझेशन एन्थाल्पी. त्याच पद्धतीनं आपल्याला विचारलं आहे नायट्रोजन आणि बिस्मथ या दोघांच्यामध्ये कोणाची आयनायझेशन एन्थाल्पी जास्त असेल. तर नायट्रोजन आणि बिस्मथ हे ग्रुप 15मधले एलिमेंट्स आहेत. आपल्याला माहिती आहे पहिला एलिमेंट नायट्रोजन, नंतरचा फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ. टॉपकडून बॉटमकडे जात असताना आयनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होती आहे. त्यामुळं नायट्रोजनची आयनायझेशन एन्थाल्पी ही जास्त असणार आहे बिस्मथपेक्षा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, डज बोरॉन फॉर्म कोव्हलंट कंपाऊंड और आयनिक कंपाऊंड. आता एक लक्षात घ्यायचं आहे, ज्यांची आयनायझेशन एन्थाल्पी हाय असते ते नेहमीच कोव्हलंट टाईप ऑफ बॉन्ड दाखवतात. कारण आयनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय, तर आउटर मोस्ट ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी आवश्यक आहे ती म्हणजे आयनायझेशन एन्थाल्पी. बोरॉनच्या बाबतीमध्ये आउटर मोस्ट शेलमधला जो इलेक्ट्रॉन असेल तो रिमूव्ह करायला एनर्जी जास्त लागते. त्यामुळं याची आयनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे आणि ज्यांची आयनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे ते इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यापेक्षा इलेक्ट्रॉन शेअर करायचा प्रयत्न करतात. त्यामुळं बोरॉन हा हायर आयनायझेशन एन्थाल्पी असल्यामुळं कोव्हलंट टाईपचे कॅरेक्टर दाखवताना दिसेल आणि त्यामुळं त्याचे कंपाऊंड हे कोव्हलंट कंपाऊंड म्हणून आपण ओळखू शकतो. कोव्हलंट कंपाऊंड जेव्हा इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं तेव्हा कोव्हलंट कंपाऊंड तयार होतो आणि जेव्हा इलेक्ट्रॉनचा गेन किंवा लॉस होतो तेव्हा तिथं आयनिक कंपाऊंड तयार होतो. सो या बोरॉनचे जे कंपाऊंड्स आहेत त्यातला पहिला कंपाऊंड आपण डिस्कस करतो आहे अँड इट इज सेट विथ द बोरॉन ट्रायक्लोराईड. बोरॉन ट्रायक्लोराईडच्या बद्दल आपण इथं डिस्कस करूया. इथं स्क्रीनवरती मी शेअर केलेला आहे बोरॉन ट्रायक्लोराईड की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे BCl3. बोरॉनला 3 क्लोरीन अटॅच आहेत. इज अ कोव्हलंट. याच्यामध्ये बोरॉन आणि क्लोरीन यांच्यामधला जो बॉन्ड असेल हा जो बॉन्ड आहे तो कुठले कॅरेक्टर दाखवणार आहे, कोव्हलंट टाईपचे कॅरेक्टर दाखवणार आहे. म्हणजे बोरॉनचा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या एका इलेक्ट्रॉनबरोबर शेअर झाला असेल तेव्हा असे 3 क्लोरीन इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करून बोरॉनसोबत BCl3 हा एक कंपाऊंड आपल्याला मिळणार आहे. इथं तुम्हाला पुढे सांगितलं आहे, हिअर अ बोरॉन ॲटम इज sp2 हायब्रिडाइज्ड हॅव्हिंग 1 व्हॅकंट अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. आता या गोष्टीचा नेमका मिनिंग काय आहे हे तर मी थोडक्यात सांगतो. नेचर ऑफ
केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरमध्ये आपण बॉन्डिंग का होतं, कसं होतं याच्या पाठीमागं काही थेरी बघितलेल्या होत्या आणि त्यातली एक फार महत्त्वाची थेरी होती, ती होती हायब्रिडायझेशनची. व्हॉट इज हायब्रिडायझेशन? मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल इज सेड टू द हायब्रिडायझेशन. आणि मग आपण ह्या बोरॉनचा विचार करूया की याच्यामध्ये कशाप्रकारे हे sp2 हायब्रिडायझेशन होतं. यासाठी मी बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आणि त्याचा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मांडतो. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मांडतो आपण 1s2 2s2 px py आणि pz की ज्याच्यामध्ये हा एक इलेक्ट्रॉन असणार आहे. जेव्हा हा जो बोरॉन आहे तो एक्सायटेड स्टेटला जातो तेव्हा याच्यातला एक इलेक्ट्रॉन या पीमध्ये जम्प करतो आणि एक्सायटेड स्टेटला गेल्यानंतर ह्या बोरॉनचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बनतं 1s2, नंतर बनणार आहे 2s1 कारण एक इलेक्ट्रॉन इकडे जम्प झाला. नंतर px py आणि pzमध्ये इथे एक सिंगल इलेक्ट्रॉन, इथे एक सिंगल इलेक्ट्रॉन अनपेअर्ड. म्हणजे याच्यातला हा यस आणि ह्या पीमधले दोघं एकत्र येतील आणि मिक्सिंग आणि रिकास्टिंग करून नवीन हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल तयार करतील. इट इज सेड द sp2 हायब्रिडायझेशन. आता हे जे sp2 हायब्रिडायझेशन जेव्हा होणार आहे तेव्हा इथं आपल्याला स्टेटमेंट असं दिलं की इट कन्सिस्ट ऑफ वन व्हॅकंट अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं की जेव्हा बोरॉन एक्सायटेड स्टेटला गेल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बनतं 1s2 2s2च्या ऐवजी 2s1 px py आणि pz. इथं पूर्वी एक इलेक्ट्रॉन होता आणि इथला इलेक्ट्रॉन जो होता तो इथं जंप झाला आणि इथं इलेक्ट्रॉन मिळाला. त्यामुळं आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मांडताना हे 1s2 2s1 आणि इथे एक इलेक्ट्रॉन गेला मग 2p2 हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन झालं एक्सायटेड स्टेटला गेल्यानंतर. हा यस आणि हे 2p एकत्र आले आणि नवीन हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मिळालं sp2. आणि हे जे p ऑर्बिटल आहे इट रिमेन्स अनहायब्रिडाइज्ड. हे झालं अनहायब्रिडाइज्ड आणि ते आहे व्हॅकंट. व्हॅकंट म्हणजे ते रिकाम आहे. मला हे सांगायचं आहे बोरॉन ट्रायक्लोराईडच्या बाबतीमध्ये बोरॉन जेव्हा 3 क्लोरीनला बॉन्ड कोव्हलंट बॉन्ड दाखवणार आहे तेव्हा या बोरॉनचं हायब्रिडेशन झालं sp2 आणि याच्यामध्ये हा एक अनपेअर्ड, हा दुसरा अनपेअर्ड आणि हा तिसरा अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे हायब्रिडेशन झालं sp2 आणि हे जे ऑर्बिटल आहे ते अनहायब्रिडाइज्ड राहिलं, व्हॅकंट राहिलं. आणि त्यामुळं आपल्याला बोरॉन ट्रायक्लोराईडचं स्ट्रक्चर इथं मिळतं की बोरॉन त्याचे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 1 2 आणि 3. हे इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या आउटर मोशनमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7. हे 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले, क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. सिमिलरली क्लोरीन 1 2 3 4 5 6 7 हा इलेक्ट्रॉन इथं शेअर झाला आणि इथं आणखीन एक क्लोरीन 1 2 3 4 5 6 7 इलेक्ट्रॉन इथं शेअर झाला आणि आपल्याला BCl3 हा कंपाऊंड मिळाला. अगदी इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसतं की इथं हा बोरॉन आहे, क्लोरीनसोबत कोव्हलंट बॉन्ड दाखवलेला आहे. आणि जेव्हा इथं हायब्रिडायझेशन हे sp2 होतं तेव्हा बॉन्ड अँगल हा 120 डिग्रीज असायला पाहिजे आहे आणि जे स्ट्रक्चर तयार होतं ते ट्रायगोनल प्लेनर. म्हणजे हे तिन्ही क्लोरीन आणि हा बोरॉन एकाच प्लेनमध्ये असतील आणि ह्या सगळ्यांच्या मधला जो बॉन्ड अँगल असेल तो किती असायला पाहिजे आहे 120 डिग्री इतका असायला पाहिजे आहे. सो बोरॉन ट्रायक्लोराईडबद्दल तुम्हाला समजलेलं असावं की बोरॉन ट्रायक्लोराईडच्या बाबतीमध्ये बोरॉन आणि क्लोरीनमधला बॉन्ड आहे तो कोव्हलंट आहे. बोरॉनचं हायब्रिडेशन हे sp2 होतं कारण आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मांडलं 1s2 2s2 pमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. यातला एक इलेक्ट्रॉन जे जम्प झाला आणि त्यामुळं 2sमध्ये एक इलेक्ट्रॉन, pxमध्ये एक, pyमध्ये एक आणि pz हे व्हॅकंट अनहायब्रिडाइज्ड. हे यस आणि हे 2p एकत्र आले आणि हायब्रिडेशन बनलं sp2. तर इथं याच्यामधलं बोरॉन इन BCl3 हॅज अ इनकम्प्लीट ऑक्टेट. द BCl3 हॅज अ नॉन पोलर ट्रायगोनल प्लेनर मॉलिक्युल. हे लक्षात ठेवायचं आहे. इट इज अ नॉन पोलर आहे कारण बोरॉनच्या तिन्ही बाजूला क्लोरीन आहे, त्याची इलेक्ट्रॉनिटी सेम आहे आणि त्यामुळं हा बनतो नॉन पोलर. हा ट्रायगोनल आहे म्हणजे इथं तुम्ही बघितलं असेल तर हा तुम्हाला अशा प्रकारचा ट्रायगोनल शेप दिसेल. हा बोरॉनमध्ये इथं क्लोरीन इथं क्लोरीन आणि इथं क्लोरीन अशा प्रकारे ट्रायगोनल शेप हा बघा इथं 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 जोडल्यानंतर हा ट्रायगोनल आणि हा प्लेनर असलेला मॉलिक्युल आपल्याला मिळतो अँड इट इज बोरॉन ट्रायक्लोराईड. नेक्स्ट कंपाऊंड आपण इथं बघतो की ह्या BCl3च्याच बाबतीमध्ये बोरॉनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एक्सायटेड स्टेटला गेल्यानंतर हायब्रिडायझेशन जे होतं त्याच्यानुसार 1s2 2sमध्ये एक इलेक्ट्रॉन, pxमध्ये एक, pyमध्ये एक आणि pzमध्ये व्हॅकंट राहिलं. आता हे जे 3 इलेक्ट्रॉन आहेत त्यामध्ये एक s आहे आणि 2 p मधले आहेत म्हणून हायब्रिडेशन झालं sp2.
असे हे जे sp2 हायब्रिडचं ऑर्बिटल आहे ते इथं या पद्धतीने दाखवलं आहे. त्याचा एक इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनचा इलेक्ट्रॉन शेअर झाला आहे, तसाच इथं आणि इथं सुद्धा. आणि आपल्याला कंपाऊंड मिळाला आहे BCl3 की ज्याच्यामध्ये बॉन्ड अँगल जो आहे तो 120 डिग्री असणार आहे आणि स्ट्रक्चर जे मिळणार आहे ते मिळणार आहे आपल्याला ट्रायगोनल प्लेनर या पद्धतीनं. सो नेक्स्ट कंपाऊंडकडे आपण जातो अँड इट इज AlCl3 ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड. आता हा जो ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड असेल त्याचं स्ट्रक्चर नेमकं काय आहे याच्याबद्दल आपण विचार करूया. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला दिलेला आहे ॲल्युमिनियम ॲटम इन ॲल्युमिनियम क्लोराईड इज sp2 हायब्रिडायझड विथ वन व्हॅकंट अनहायब्रिडायझड पी ऑर्बिटल. इथं सुद्धा ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये sp2 हायब्रिडायझेशन होणार आहे आणि एक पी ऑर्बिटल हे व्हॅकंट राहणार आहे, अनहायब्रिडायझड राहणार आहे. आता हे नेमकं कसं घडतं याच्याबद्दल ॲल्युमिनियम की ज्याचा ॲटॉमिक नंबर हा 13 आहे, इलेक्ट्रॉन कॉन्ट्रिब्युशन 1s2 2s2 2p6 या पद्धतीनं. त्याच्यानंतर 3s2 px py आणि pz इथं सिंगल इलेक्ट्रॉन आहे. आता इथला एक इलेक्ट्रॉन इथं जंप होणार आहे आणि इलेक्ट्रॉन जंप झाल्यानंतर आपल्याला नवीन हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मिळणार आहे. यसमध्ये एक इलेक्ट्रॉन, पीमध्ये एक इलेक्ट्रॉन आणि या पीमध्ये इथून जंप झालेला एक इलेक्ट्रॉन या पद्धतीने गेला आणि हे जे पी ऑर्बिटल आहे ते व्हॅकंट राहिलं, अनहायब्रिडाइज राहिलं. म्हणजे हा यस आणि हा पीमधले दोघं एकत्र येऊन नवीन हायब्रिडेशन झालं sp2. आणि ह्या sp2 हायब्रिडेशनमधले हे 3 इलेक्ट्रॉन क्लोरीनसोबत बॉन्ड करण्यासाठी वापरले जातील हे आपण इथं आता बघणार आहे. आणि हे सगळं घडतं असताना बघा इथं स्टेटमेंट दिलेलं आहे की ॲल्युमिनियम अंडरगोज sp2 हायब्रिडेशन विथ वन व्हॅकंट अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल. ॲल्युमिनियम क्लोराईड एक्झिस्ट ॲज द डायमरिक फॉर्म. म्हणजे बघा हा ॲल्युमिनियम आहे, त्यानं इकडे एक इकडे एक इकडे एक क्लोरीनसोबत बॉन्ड दाखवला आहे. पण तुमच्या लक्षात येईल की आणखीन एक AlCl3 इथं दिसतं तुम्हाला आणि हा AlCl3 आणि AlCl3 हे दोघं एकाच वेळी असलेले लक्षात येतील. दॅट्स वाय इट इज द डायमर. या तुम्हाला डायमेरिक 2 मॉलिक्युलर फॉर्ममध्ये दिसतील एकाच वेळी, म्हणून इट इज द डायमर. वाय इट इज अ डायमर याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की तुम्ही इथं स्क्रीनवरती मी एक इमेज शेअर केली आहे की बॉन्डिंग नेमकं कसं घडतं. तर ॲल्युमिनियमच्या बाहेरचे असलेले 3 इलेक्ट्रॉन 1 2 3, क्लोरीनच्या आउटर मोशनमध्ये 1 2 3 4 5 6 7 इलेक्ट्रॉन आहेत. इथे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं, तसंच इथं पण इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं, इथं पण इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं. आता हा जो ॲल्युमिनियम आहे त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिट आपण सांगितलं जे होतं 3s1 pxमध्ये एक pyमध्ये एक pz आणि इथं होता 3d. हे बघा हा 1s होता, सॉरी हा 3s होता, हे 3p मधले दोघं होते, हा 3p मधला अनहायब्रिडाइज होता, इथं एक सिंगल इलेक्ट्रॉन होता आणि हे 3p आणि 3d हे व्हॅकंट आहे. काय होतं नेमकं तर हा ॲल्युमिनियमचं जे व्हॅकंट ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या मोलिक्युलचे क्लोरीनचे इलेक्ट्रॉन शेअर केले जातात आणि त्यामुळं इथं जो बॉन्ड नवीन तयार झाला आहे तो तुम्हाला अगदी कोऑर्डिनेट बॉन्ड असलेला लक्षात येतो आहे. म्हणजे हा जो बॉन्ड आहे स्पेसिफिक तो ॲक्च्युली दोन्ही जे इलेक्ट्रॉन आहेत ते क्लोरीनचे असतात आणि त्यामुळं ह्या ॲल्युमिनियमचा शेजारच्या AlCl3च्या क्लोरीनसोबत एक कोऑर्डिनेशन बॉन्ड किंवा डेटिव्ह बॉन्ड होतं. तसंच या AlCl3चा शेजारच्या ॲल्युमिनियमसोबत या क्लोरीनच्या माध्यमातून एक आणखीन एक कोऑर्डिनेट बॉन्ड तुम्हाला इथं झालेला लक्षात येतं. अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ AlCl3 आणि AlCl3 हा डायमेरिक फॉर्ममध्ये असल्यामुळं इट इज सेट द Al2Cl6. तुमच्या लक्षात आलेलं असावं ॲल्युमिनियम हा sp2 हायब्रिडेशन दाखवतं, 3 क्लोरीनसोबत याचे सिंगल कोऑर्डिनेट तयार होतात. पण दुसरा एक AlCl3 त्याच्यातला ॲल्युमिनियम आणि ह्याच्यातला क्लोरीन यांच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड होतो. तसंच या AlCl3 मधला क्लोरीन दुसऱ्या ॲल्युमिनियमच्या सोबत एक कोऑर्डिनेट बॉन्ड दाखवू शकतो अँड दॅट्स वाय इट इज इन अ डायमेरिक फॉर्म. हे आपल्याला डायफेरिक फॉर्ममध्ये असलेलं लक्षात येतं. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय की जो पुढचा कंपाऊंड आहे इट इज सेट द ऑर्थोबोरिक ॲसिड और इट इज सिम्पली सेट द बोरिक ॲसिड H3BO3 हा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता हा जो ऑर्थोबोरिक ॲसिड असेल त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला बोरॉन दिसतं आणि हा बोरॉन 3OH ग्रुपला अटॅच असेल, त्यामुळं सिम्पल फॉर्ममध्ये लिहिताना BOH थ्राईस असंही आपण लिहू शकता. मग आता हा ऑर्थोबोरिक ॲसिड आहे त्याच्याबद्दल द ऑर्थोबोरिक ॲसिड हॅज अ सेंट्रल बोरॉन ॲटम बाउंड टू 3OH ग्रुप्स. द सॉलिड ऑर्थोबोरिक ॲसिड हॅज अ लेअर्ड क्रिस्टल स्ट्रक्चर in which trigonal planar BOH thrice
युनिट्स आर जॉईंट टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड. आता एक लक्षात घ्या, बोरिक ॲसिडमध्ये सेंटरला बोरॉन असेल आणि त्याचा कोव्हॅलंट बॉन्ड कोणासोबत होईल, OH सोबत. इथं OH आणि इथं OH. इथला जो बॉन्ड अँगल असेल तो 120 डिग्री असेल, कारण या बोरॉनचं हायब्रिडायझेशन हे sp2 हायब्रिडायझेशन असणार आहे. आणि त्यामुळं ट्रायगोनल प्लेनर स्ट्रक्चर मिळालं, जसं आपण आत्तापर्यंत BCl3च्या बाबतीमध्ये बघितलेलं होतं. तसंच इथं बोरॉन ट्रायहायड्रॉक्साईडच्या बाबतीमध्ये किंवा ऑर्थोबोरिक ॲसिडच्या बाबतीमध्ये घडू शकतं. पण इथं मात्र विषय असा की तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती एक सिम्पल बोरॉन BOH थ्राईस बोरिक ॲसिडचं स्ट्रक्चर. हा सेंट्रलचा बोरॉन, त्याला एक OH, सेकंड OH आणि थर्ड OH अटॅच आहे. आणि आपल्याला अशा प्रकारचं हे ट्रायगोनल प्लेनर स्ट्रक्चर मिळतं बोरॉनचं हायब्रेशन sp2 असताना. पण याच्याचमध्ये आणखीन एक बोरॉन ट्रायहायड्रॉक्साईड किंवा बोरिक ॲसिड, हा बोरॉन, त्याच्यानंतर त्याला अटॅच असलेला हा OH ग्रुप, हा सेकंड OH ग्रुप आणि थर्ड OH ग्रुप, हा दुसरा BOH थ्राईस आहे. इथं तुमच्या लक्षात येईल की एका मोलिक्युलमधल्या OHमधला हायड्रोजन दुसऱ्या BOH थ्राईसमधल्या ऑक्सिजनसोबत इथं वीक हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतं. आता हायड्रोजन बॉन्डिंग कशाला म्हणायचं हे आपण बघितलेलं आहे. इट इज अ वीक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन हायड्रोजन अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस ऑफ अनादर मॉलिक्युल. इथं सुद्धा हा हायड्रोजन आहे तो या BOH थ्राईसमधल्या ऑक्सिजनसोबत हायड्रोजन बॉन्ड दाखवतं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की जेव्हा बोरिक ॲसिड तयार होणार आहे तेव्हा असे नंबर ऑफ BOH थ्राईस एकमेकांना जॉईन होतील थ्रू हायड्रोजन बॉन्डिंग. अशा वेगळ्या प्रकारे तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग इथं तयार झालेले लक्षात येतील आणि एक प्लेनर स्ट्रक्चर आपल्याला बोरिक ॲसिडचं इथं मिळून जातं. सो नेक्स्ट पार्टकडे मी जातो. आपण पुढचा फार महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करूया. इट इज अ डायबोरेन. आतापर्यंत आपण पहिला बघितला BCl3, नंतर आपण बघितला AlCl3, आत्ता आपण बघितला H3BO3 की ज्याला बोरिक ॲसिड असं म्हटलं जातं. आपण डिस्कस करतो आता डायबोरेन. हा डायबोरेन नेमका काय आहे की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा B2H6 सांगितला जातो. ॲक्च्युली इट इज अ सिम्पल फॉर्म इज अ BH3. पुन्हा एकदा हा डायमॅरिक फॉर्ममध्ये जातो आणि इट विल फॉर्म B2H6. फार अगदी स्पेशल केस म्हणून आता आपण डायबोरेनचा स्टडी करूया. डायबोरेन हॅविंग फॉर्म्युला B2H6. बोरॉन हॅज अ ओनली 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आत्ताच आपण सांगितलं बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s2 px py pz मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इथं जम्प झाला यसमधला, त्यामुळं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2s1 px1 py1 आणि अनहायब्रिडाइज्ड pz की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नसणार आहे. मग आता अशा प्रकारे इथं बोरॉनला तुम्हाला 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसतील. बघा बोरॉनच्या बाबतीमध्ये 1s2 2s1 px1 py1 pz0. आणि मुळात डायबोरॉनच्या बाबतीमध्ये ह्या अनहायब्रिडाइज ऑर्बिटलला एकत्र घेऊन एक नवीन हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल तयार होतं आणि इट इज अ sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे जर फक्त एवढेच एकत्र आले असते, एक S आणि 2 P, तर हायब्रिडाइज असतं sp2. पण आपण S3P एकत्र करून sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल इथं तयार करतो. आणि याच्यामध्ये आपण इथं बघतो की इन केस ऑफ द डायबोरेन each boron atom is sp3 hybridized. 3 of such hybrid orbitals are half filled. The fourth sp3 hybrid orbital being vacant. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं बोरॉन ॲटॉम नंबर 5, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s2 मधला एक इलेक्ट्रॉन P मध्ये जंप करणार आहे. हा P मधला पहिला इलेक्ट्रॉन इथून इथं जंप झालेला हा इलेक्ट्रॉन असणार आहे. त्यामुळं आपण इथं लिहितो 1s2 हा यसमध्ये सिंगल इलेक्ट्रॉन, P मध्ये एक आणि इथे PZ मध्ये एक. हे चौघं एकत्र येत आहेत म्हणजे हा एक S आणि हे 3 P. दॅट्स वाय हायब्रिडेशन इज sp3. आणि या sp3 मध्ये हे जे तिघं आहेत ते हाफ फिल्ड आहेत, अनपेअर्ड आहेत. आणि हा चौथा जो आहे इट इज अ बिईंग व्हॅकंट. तो रिकाम आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला दिसणार नाही आहे. सो हा जो डायबोरेन आहे की ज्याच्यामध्ये 2 हाफ फिल्ड sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल ऑफ ईच बोरॉन ॲटम ओव्हरलॅप्स विथ 1s ऑर्बिटल ऑफ 2 हायड्रोजन ॲटम्स. आता एक लक्षात घ्या, बोरॉन त्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत जे हाफ फिल्ड आहेत. मग याच्यातले जे 2 असतील इथं बघा, हा बोरॉन, इथं एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनच्या 1s1 म्हणजे याचा ऑर्बिटल आपण 1s1 असं लिहितो. दुसरा पण
हायड्रोजनसोबत ओव्हरलॅप होतं. त्यामुळं आपण इथं स्टेटमेंट वापरलं आहे 3पैकी 2 हाफ फिल्ड sp3 हायब्रिड ऑर्बिटल. बघा मी परत रिपीट करतो आहे. बोरॉनचं इलेक्ट्रॉन कॉम्बिनेशन 1s2 आणि हायब्रिडाइज्ड झाल्यानंतर sp3मध्ये 1 2 3 4, यसमध्ये 1, पीमध्ये 1 आणि हा पीमध्ये दुसरा, हे जे आहे 3 आणि हा व्हॅकंट, हे सगळं टोटल हायब्रिडेशन आहे sp3. त्यामध्ये हा यस हे पी मधले 2 हे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. त्यातले जे 2 असतील ते हायड्रोजनबरोबर बॉन्ड करण्यासाठी वापरले. म्हणजे बोरॉननं 2 इलेक्ट्रॉन वापरले हायड्रोजनसोबत. आणि तिसरा जो बॉन्ड असेल तो बघा त्याच्या बदलात आता दिलेला आहे की फॉर्म 4BH कोलन बॉन्ड. आता इथं काय झालेलं आहे नेमकं, 2 बोरॉन आहेत, एक बोरॉन दुसरा बोरॉन, याच्यातले 3 इलेक्ट्रॉन 1 2 आणि 3, ह्या बोरॉनचे 1 2 आणि 3 इलेक्ट्रॉन, त्यातले 2 इथं हायड्रोजनसोबत या बोरॉनचे आणि इथं 2 हायड्रोजनसोबत हायड्रोजनसोबतचे शेअर झाले. आता इथं जेव्हा एक BH3 तयार होणार आहे, एक BH3 जेव्हा तयार होणार आहे तेव्हा त्याच्या बाबतीमध्ये हा हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन बोरॉनचा एक इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणून याला म्हणायचं 2 सेंटर्ड, म्हणजे हायड्रोजन एक सेंटर, बोरॉन एक सेंटर आणि दोघांचे शेअर केले 2 इलेक्ट्रॉन. दॅट्स वाय हा जो बॉन्ड असेल त्याला म्हणायचं 2 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. तुमच्या लक्षात आलं का बघा. बोरॉन 3 इलेक्ट्रॉन आहेत, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनबरोबर शेअर झाला, दुसरा इलेक्ट्रॉन हायड्रोजनसोबत झाला, तिसरा पण हायड्रोजनसोबत झाला आहे. मग हा जेव्हा बॉन्ड तयार झाला आहे तेव्हा 2 सेंटर आहेत, एक हायड्रोजन आणि दुसरं बोरॉन, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे, इलेक्ट्रॉन बोरॉनचा आहे, म्हणून याला म्हणायचं 2 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. आता राहिलेला विषय असा, हे जेव्हा डायमेरिक फॉर्ममध्ये जातात तेव्हा वेअर 1s ऑर्बिटल ऑफ ईच द रिमेनिंग 2 हायड्रोजन ॲटम simultaneously overlap with half filled hybrid orbital of one boron atom and the vacant hybrid orbital of the other boron atom. This type of overlap produce 2 3-centered 2 electron bonds or banana bonds. आता नेमका काय विषय घडतोय हे अगदी काळजीपूर्वक ह्या डायग्राममध्ये बघा की ज्याच्यामध्ये हा जो बोरॉन आहे त्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन होते, 1 2 आणि हा 3. त्यातला एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनसोबत दुसरा हायड्रोजनसोबत गेला, तिसरा पण इलेक्ट्रॉन आहे तो या हायड्रोजनसोबतच ओव्हरलॅप होणार आहे, पण हा जो इलेक्ट्रॉन आहे तो ह्या बोरॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटल बरोबर सुद्धा ओव्हरलॅप होतो. त्यामुळे तुम्हाला डायग्राम अशा पद्धतीने दिसेल. इथं बघा बोरॉन एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनबरोबर शेअर झाला, दुसरा हायड्रोजनसोबत, तिसरा इथं हायड्रोजनसोबत झाला आहे, पण या हायड्रोजननं स्वतःचा इलेक्ट्रॉन व्हॅकंट असलेल्या बोरॉनच्या शेजारच्या बोरॉनच्या बरोबर पण काय केलेलं आहे तर ओव्हरलॅप झालेलं इथं लक्षात येतं. त्यामुळं इथे एक तुम्हाला आणखीन एक विशिष्ट प्रकारचा बॉन्ड दिसेल आणि हा ॲक्च्युली बॉन्ड थोडासा व्हर्च्युअल आहे. आणि याच्यामध्ये बघा इलेक्ट्रॉन कोणाचे वापरले तर एक बोरॉनचा आणि एक हायड्रोजनचा, पण बॉन्ड कोणावर झाला आहे बोरॉन हायड्रोजन बोरॉनमध्ये. म्हणजे सेंटर झालं एक बोरॉन दुसरा हायड्रोजन आणि तिसरा बोरॉन, म्हणजे सेंटर झालं 3 सेंटर्ड, पण इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत एक बोरॉनचा आणि एक हायड्रोजनचा. त्यामुळे इट इज सेट द 3 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. इट इज ऑल्सो सेट द बनाना बॉन्ड. याला बनाना बॉन्ड म्हणून पण ओळखलं जातं. मी रिपीट करतो आहे, बोरॉनच्या बाहेर 3 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 आणि 3. त्यातला एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनसोबत दुसरा हायड्रोजनसोबत गेला, तिसरा पण हायड्रोजनसोबत गेला, पण या हायड्रोजननं स्वतःचं ओव्हरलॅपिंग शेजारच्या एका आणखीन एक BH3 सोबत केलं आणि इथं एक ओव्हरलॅपिंग दाखवलं. तसंच ह्या बोरॉननं याच्याबरोबरच्या हायड्रोजनसोबत ओव्हरलॅपिंग दाखवलं आणि अशा प्रकारचा एक कंपाऊंड आपल्याला मिळाला की ज्याला आपण म्हणतो B2H6, ज्याला म्हणतो आपण डायबोरेन. हे झालं डायबोरेनच्या संदर्भात. इथं हायड्रोजन ॲटम इन्व्हॉल्व्ज इन 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड्स आर द ब्रिजिंग हायड्रोजन. हे बघा हा बोरॉन, त्याचे 3 इलेक्ट्रॉन 1 2 आणि 3 इलेक्ट्रॉन. इथं हायड्रोजनबरोबर शेअर आहे, इथं हायड्रोजन शेअर आहे, इथं हायड्रोजनबरोबर शेअर आहे. तसंच दुसरा बोरॉन त्याचा एक बॉन्ड इकडं, दुसरा बॉन्ड इकडं आणि तिसरा बॉन्ड इकडं आहे. पण इथं तुमच्या लक्षात येते का बघा, या हायड्रोजननं या बोरॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटलबरोबर बॉन्डिंग केलेलं आहे. तुम्हाला इथं हे व्हॅकंट दिसतं. तसंच या हायड्रोजननं या बोरॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटलबरोबर ओव्हरलॅपिंग केलेलं आहे आणि त्यामुळं हा हायड्रोजन असेल किंवा हा हायड्रोजन असेल ह्या 2 बोरॉनना जोडणारा आहे, म्हणून याला म्हणायचं ब्रिजिंग हायड्रोजन ॲटम्स. तुमच्या लक्षात आलेलं असावं या स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये. इथं बोरॉन एक सेंटर आहे, दुसरं हायड्रोजन सेंटर आहे, तिसरं बोरॉन सेंटर आहे,
पण या तिघा सेंटरच्या मध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. किंवा तुम्ही इथं पण बघू शकता, हे एक सेंटर असेल, सेकंड सेंटर हे असेल, थर्ड सेंटर हे असेल आणि या तिघांच्या मध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. कारण ह्या हायड्रोजननं या बोरॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅपिंग केलेलं आहे. त्यामुळं हा हायड्रोजन असेल किंवा हा हायड्रोजन असेल त्याला आपण ब्रिज हायड्रोजन म्हणून ओळखू शकतो की जो या 2 बोरॉनना जोडण्यासाठीचं काम करतो आहे. आणि त्यामुळं हा जो शेप आहे तो तुम्हाला बनाना शेप दिसतो आहे. दॅट्स वाय इट इज ऑल्सो सेट विथ द बनाना बॉन्ड. याला बनाना बॉन्ड म्हणून पण ओळखलं जातं. सो मी स्टेटमेंट रिपीट करतो आहे. एक लक्षात घ्यायचं की जेव्हा डायबोरेन तयार होणार आहे तेव्हा त्याचा फॉर्म्युला B2H6. एक बोरॉन घेतला, त्याचे 3 बॉन्ड दाखवले अशा पद्धतीनं, बोरॉन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. आता इथं तुमच्या लक्षात येईल की हा जेव्हा बॉन्ड तयार होतो आहे तेव्हा हायड्रोजन एक सेंटर आहे आणि बोरॉन एक सेंटर आहे आणि दोघांच्या मध्ये प्रत्येकाचे एक इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत. दॅट्स वाय इट इज द 2 सेंटर अँड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. पण जेव्हा हा हायड्रोजन आहे तो या बोरॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटलवर बॉन्डिंग दाखवतोय, तसे ह्या बोरॉनच्या हायब्रिडाइज ऑर्बिटलवर बॉन्डिंग दाखवतं. त्यामुळं या केसमध्ये बघा, बोरॉन, हायड्रोजन आणि बोरॉन 3 सेंटर आहेत, पण या 3 सेंटरमध्ये मिळून 2 इलेक्ट्रॉन आहेत. दॅट्स वाय द बॉन्ड हा जो तयार होतोय हा बनाना शेप्ड आहे आणि याला म्हणायचं आहे 3 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. अगदी तसाच बॉन्ड खालच्या बाजूला बोरॉन, हायड्रोजन, बोरॉन 3 सेंटर, दोघांच्या मध्ये 2 इलेक्ट्रॉन. दॅट्स वाय इट इज सेट द 3 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड और इट इज सेट विथ द बनाना बॉन्ड. बनाना शेपचं तयार होतं. दॅट्स वाय इट इज सेट द बनाना बॉन्ड. सो ऑल दीज टर्म्स आर रिलेटेड विथ द डायबोरेन. आता हा जो डायबोरेन तयार झाला त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल हा बोरॉन, हायड्रोजन, हायड्रोजन, हा बोरॉन, हायड्रोजन, हायड्रोजन हे सगळे एका प्लेनमध्ये आहेत. तुम्हाला इथं डायग्राम लक्षात येईल, हे सगळे एका प्लेनमध्ये आहेत. आणि हा जो ब्रिज हायड्रोजन असेल तो मात्र अबाव द प्लेन किंवा बिलो द प्लेन दिसेल. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की बोरॉन आणि त्याच्या टर्मिनलचे 4 हायड्रोजन, बोरॉन आणि त्याच्या टर्मिनलचे 4 हायड्रोजन म्हणजे 1 2 3 4 या पद्धतीनं, आणि हे जे सगळे आहेत ते एका प्लेनमध्ये आहेत. पण हा हायड्रोजन अबाव द प्लेन आहे आणि हायड्रोजन बिलो द प्लेन आहे. अशा प्रकारे इथं आपल्याला हा एक बनाना शेप बॉन्ड दिसतोय किंवा इथं पण आपल्याला अशा प्रकारचा एक बनाना शेप्ड बॉन्ड बघायला मिळेल की जिथं बॉन्ड अँगल हा 120 डिग्री आहे. कारण बोरॉन जेव्हा 3 बॉन्ड दाखवतो तेव्हा त्याचं जे हायब्रिडायझेशन होतं त्याच्यानुसार बॉन्ड अँगल हा 120 डिग्री असायला पाहिजे. ऑल दीज कन्सेप्ट्स आर रिलेटेड विथ द डायबोरेन. याच्यानंतरचे जे काही महत्त्वाचे कंपाऊंड्स असतील त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ देर इज एनी क्वेश्चन यू कॅन व्हॉट्सअप मी ॲट 9145910160. थँक्यू.